नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओंकार स्वागत करतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अगदी प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना नोव्हेंबर हप्ता आलेला नाहीये. मग हा हप्ता कधी येणार? आणि याच पार्श्वभूमीवरती विधान परिषद सभापती आहेत राम शिंदे यांचं एक ट्विटरच्या पेजवरती पोस्ट आलेली आहे. तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना जानेवारी आणि डिसेंबर तर या 2 महिन्यांचे 3,000 रुपये 14 जानेवारी पूर्वी म्हणजेच मकर संक्रांतीपूर्वी वितरित होणार अशा प्रकारची माहिती त्यांच्या मार्फत देण्यात आलेली आहे. तुम्ही आपल्या स्क्रीनवरती ही माहिती पाहू शकता. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची त्यांनी पोस्ट केलेली आहे. पण लक्षात घ्या याच्यामध्ये जानेवारी आणि नोव्हेंबर तर लक्षात घ्या याच्यामध्ये जानेवारी आणि डिसेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा केली आहे. पण लक्षात घ्या आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता काही लाडक्या बहिणींना आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणी बाकी आहेत. तर यांचं काय असा देखील प्रश्न आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच ही पोस्ट फक्त त्यांच्याच ट्विटरच्या पेजवरती आलेली आहे. मंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, आदित्य तटकरे असतील किंवा यांच्या ट्विटरच्या पेजवरती अशी कोणतीच घोषणा आली नाही आणि त्यांच्यामार्फत असं प्रेस कॉन्फरन्समध्ये देखील सांगण्यात आलेलं नाही आहे. त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होतो तर ही अपडेट आहे, ही पोस्ट आहे ती खरोखरच होणार आहे का? तर लक्षात घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात हप्ते वितरण होत असेल तर चांगलीच बातमी आहे. पण सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता ज्या लाडक्या बहिणींना मिळायचा राहिलेला आहे तो हप्ता सर्वप्रथम द्यावा आणि त्याच्यानंतर जानेवारी आणि डिसेंबर तर या महिन्यांचा विचार करणं गरजेचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच लाडक्या बहिणींना हप्ता आलेला नाहीये अशा सर्व लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांना पहिल्या नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येईल आणि त्याच्यानंतर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा विचार केला जाणार आहे. मकर संक्रांतीपूर्वी जर हप्ते मिळत असतील तर आनंदाचीच बातमी. पण नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या 2 महिन्याचे हप्ते सर्वात प्रथम वितरित होण्याची शक्यता आहे. तर ही पोस्ट आलेलीच आहे. लवकरच मंत्री आदित्य तटकरे यांनी तशी घोषणा करावी जेणेकरून लाडक्या बहिणीच्या मनामध्ये जे अनेक प्रश्न आहेत यांच्या संदर्भात त्यांना पूर्णविराम मिळेल. आपण देखील या संदर्भात माहिती घेत आहोत. जी पोस्ट आलेली आहे याच्यामध्ये जानेवारी आणि डिसेंबर या महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा आहे. पण मंत्री आदित्य तटकरे यांच्या ट्विटरच्या पेजवरती किंवा त्यांची प्रेस कॉन्फरन्स जोपर्यंत होत नाहीये तोपर्यंत या संदर्भात तथ्यता देता येणार नाहीये. हप्ते वितरण होणार एवढं कन्फर्म आहे. संक्रांतीपूर्वी जर हप्ते वितरण होत असेल तर नोव्हेंबर महिन्याचा पहिला हप्ता आणि त्याच्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. अनेक चुकीचे मेसेज सध्या व्हायरल होत आहेत. हप्ते वितरण सुरू झालेलं आहे, ई-केवायसी मुदतवाढ अशा अनेक मेसेज येत आहेत. पण लक्षात घ्या ई-केवायसी साठी मुदतवाढ नाही आहे आणि हप्ते वितरण अजून सुरू झालेलं नाही आहे. आपण या संदर्भात माहिती घेतच आहोत. तारीख सुद्धा घोषित झाली नाहीये. या संदर्भात घोषणा होताच संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे. तर अशा प्रकारे योजना संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.